मनातल्या विचारतरंगांच्या वेळी अवेळी मनाची कवाडं ठोठावणाऱ्या वांझोट्या प्रश्नांच्या लढी कुणालाही उभ्या करता येतील. पण त्या अलवारपणे उलगडणं, नेमकेपणाने शब्दबद्ध करणं हे मात्र सोपं नाही. त्याचं अगदी लाजवाब कसब सुनीताबाईंकडे होतं. मनातलं अवकाश हे त्यांचं शेवटचं पुस्तक 12 जून 2006 रोजी प्रकाशित झालं. यातही आठवणींची हितगुज आहे. विचार, निसर्ग, जगणं, जीवन मृत्यू यांच्याविषयीचं चिंतन आहे. कविता हा सुनीताबाईंच्या आंतरिक जिव्हाळ्याचा विषय. बालपणापासून कितीतरी कविता त्यांना पाठ होत्या. पु ल आणि सुनीताबाईंना जोडणारा, त्यांच्यातले रुसवे फुगवे मिटवणारा हा एक हृदय धागा होता. आहे मनोहर तरी या आपल्या पुस्तकाचं शीर्षकच मुळी त्यांना एका कवितेवरून सुचलं होतं. माहिती आहे ना? आरती प्रभू, मर्ढेकर, बोरकर हे त्यांचे विशेष आवडते कवी. त्यांच्या कवितांवर सुनीताबाईंनी जीवापाड प्रेम केलं. या कवितांच्या सादरीकरणाचे कार्यक्रम केले. सुनीताबाईंचे हे कार्यक्रम पाहणं म्हणजे एक समृद्ध करणारा अनुभव होता, असं प्रत्यक्षदर्शींनी लिहून ठेवले. कविता ही कायमच सुनीताबाईंची जीवाभावाची सखी होती. अखेरपर्यंत ती सोबती राहिली. जगण्याच्या धकाधकीत गरजेनुसार कधी ऊब, कधी सावली देत राहिली. अखेरच्या दिवसात तहानभूक, वेळ, माणसं सगळ्यांचं भान हरवलं तरी सुनीताबाईंच्या मनात अखंड चालू होती कविताच. भेटायला जाणाऱ्या कुणी कविता म्हणून दाखवली, एखादी ओळ आठवली नाही किंवा जाणीवपूर्वक कुणी अर्धवट सोडली तर पुढची ओळ सुनीताबाईंचे अर्धवट बेशुद्ध अवस्थेतले ओठ पूर्ण करायचे. एवढं हे अनोखं नातं होतं. त्यांचे अत्यंत लाडके कवी पोएट बोरकर. या बोरकरांच्या कवितेच्या अनुषंगाने बोरकरांची ग हा एक सुंदर लेख मनातलं अवकाश या त्यांच्या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळतो. पाहूया त्यातील काही संपादित अंश. हिरवळ आणि कपाणी तेथे सुचती मजला गाणी. खरं तर बोरकरांना सतत गाणी सुचायची. त्यासाठी हिरवळ, पाणी किंवा दुसरं काही प्रत्यक्षात समोर असायची काही गरजच नव्हती. पण प्रत्यक्षात नसली तरी त्यांच्या मनात मात्र ती गाणी ऐकायला त्यांच्या समोर किंवा सोबत कुणीतरी असण्याची फार गरज असे. आणि ते कुणीतरी म्हणजे त्यांची ती ग. क्वचित कधी तिचं आपल्याकडं लक्ष वेधून घ्यायला ते तिला ग ऐवजी गे ही म्हणत, इतकंच. हिरवळ असो, पाणी असो, पावसाच्या सरींवर सरी कोसळत असोत, सारं सचेतन सृष्टी सौंदर्य त्यांच्या डोळ्यासमोर उभं राहायचं. तेव्हा ते त्यांच्या त्या ग ला सोबत घेऊनच यायचे. त्या ग खेरीज एकट्या बोरकरांच्या दर्शनानं पानांनी टाळ्या पिटल्या नसत्या, वारा हंबर अंबर झाला नसता आणि गोपींना देखील पाना फुटला नसता. त्या दुधाच्या धारा झाल्या नसत्या, वेली ऋतुमती झाल्या नसत्या, मनात फुलांचा मळा फुलला नसता आणि लाटांवरचा वर खाली तुफान प्रवास घडला नसता. तनूतली रुपेरी वीज बोलकी झाली नसती, घन अंधारी स्पर्श सुगंध्या उकळ्या फुटल्या नसत्या, प्रीती चांदण्यातली लावणी झाली नसती आणि घर संसाराला झालर मोती नवं तोरण लागलं नसतं. प्रत्यक्ष सूर्य पारा होऊन ठिबकला नसता आणि रजताच्या धारा झडल्या नसत्या. रुमडाला सूम आलं नसतं आणि माझं मन सोन्याची परडी झालं नसतं. ग हे त्यांच्या लेखी केवळ एक स्त्रीलिंगी अक्षर नव्हतं, ती त्यांची निर्माण शक्ती होती. तिच्या विना ते पोएट बोरकर म्हणून जन्माला आले नसते. ती या कवीची खरी जन्मदात्री, कवी बोरकरांची माता, स्फूर्ती देवता. तिच्या डोळ्याचं पातं नुसतं हल्लं तरी पानावरल्या दवबिंदूंसारखं त्रिभुवन डळमळायला लागायचं. साऱ्या पृथ्वीची त्रेधा तिरपीट उडायची. देवादिकांनाही तिचा धाक होता. तिला कवेत घेण्याची हिंमत फक्त या पोएट बोरकरांच्यातच होती. ती त्यांची खरी खरी दैवी सखी होती. त्यांच्या कवितेबरोबर जन्माला आलेली आणि त्यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्या साथीला राहिलेली. तिची रूपं तरी किती! ज्या ज्या कवितेसोबत ती यायची त्या त्या कवितेसारखीच, इतकी संपन्न आणि देखणी.
देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे. हे बोरकरांनी कविता लिहिणाऱ्या स्वतःच्या हातांनाच उद्देशून तर म्हटलं नसेल. कविता लिहिताना अधूनमधून त्या ग ला ते विश्रांती देत. अशाही अनेक सरस कविता त्यांनी लिहिल्या आहेत. त्या कविताही खूप आनंद देऊन जातात. पण मला स्वतःला तरी कवी बोरकर वाचताना त्या ग ला विसरता येतच नाही. त्या वेळी आयुष्याच्या रंगभूमीवर ती भूमिका तितक्याच तन्मयतेनं करणाऱ्या अभिजात नटीची ताकद या त्यांच्या ग मध्ये असल्याची पुरेपूर खात्री कवी बोरकरांना होती आणि तिच्यातले सामर्थ्य त्या विश्वासाला पात्र होते हे नक्की. या कवीचं पाळण्यातलं नाव जरी बाळकृष्ण ठेवलं गेलं तरी प्रत्यक्षात ते जणू अर्धनारी नटेश्वरच होते. गंगेला डोक्यावर घेऊन चालताना देखील या पार्वतीच्या हाताचा निश्चित आधार त्यांना अपरिहार्य होता. ती ग त्यांची अर्धांगिनी मनस्वामिनी.